तू हे सगळं काय? चीफ, मी या मोबाईलची अख्खी कॉल हिस्ट्री चेक केली आहे. मित्तल ग्रुप ऑफ कंपनीचा फोन 6 वाजता आला होता. त्यानंतर एकही कॉल केलेला नाहीये आणि एकही कॉल आलेला नाहीये. तू ऑफिस बंद कधी निघालास? हेच 2 तास झालेत. 2 तासापूर्वी म्हणजे 8:30 वाजता. यस सर. हे ऑफिसमध्ये इतका वेळ काय करत होते? अपूर्व साहेब कशामुळे तरी वैतागलेले होते म्हणून. कोणत्या गोष्टीचं टेन्शन? एक मोठी डील कॅन्सल झाली होती म्हणूनच. डील? कसलं डील? दिवसाने हे सगळं काय झालं? कोणाची नजर लागली? आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. कोणी मारलं यांना? आणि मला तर कळतच नाहीये काय मिळवलं त्याने. काय? हे बघा साधनाजी, तुम्ही शांत व्हा. जे व्हायचं होतं ते झालं आहे. आणि आता आम्ही इथे हा शोध घ्यायला आलो आहोत की तुमच्या पतीचा खुनी कोण आहे. साधनाजी, तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगा की मित्तल ग्रुप ऑफ कंपनीजने डील कॅन्सल केली होती कारण की कन्साइनमेंट डिले झाला होता. आणि मग संध्याकाळी कंपनीमधून अपूर्वला फोन आला होता आणि त्याला 1 महिन्याची मुदत दिली गेली. आणि ही तर अपूर्वसाठी खूप आनंदाची गोष्ट होती कारण तो लॉस होण्यापासून वाचला. पण साधनाजी, आम्हाला जी मॅनेजरनी गोष्ट सांगितली ती तर काही वेगळीच आहे. तर मग खरं आहे तरी काय? अपूर्व एवढा चिंतेत का होता? काय त्यांचं कोणाबरोबर वैर होतं? नाही, त्यांचं कोणाशी वैर नव्हतं. जर तसं असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला. एक गोष्ट सांगा, असं कोणतं कारण होतं? आय मीन, जे ना ऑफिसमध्ये कोणाला माहित होतं आणि ना घरात. सॉरी टू से मिसेस साधना, आपण तुमच्या नवऱ्याशी तुमचे संबंध कसे होते? काय म्हणायचं तुम्हाला? मला एवढंच विचारायचंय की तुमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग कसं होतं? आमच्या दोघांचे संबंध छानच होते. आमच्यात असं काही नव्हतं जे आम्ही एकमेकांपासून लपवलंय. साधनाजी, तुम्हा दोघांत कधी एखाद्या गोष्टीवरून भांडण? कधीच नाही. आठवून बघा, श्रीमंतीत नाही पण
गरिबीत नक्कीच झालं असणार. अजिबात नाही. आई बाबांमध्ये कधी कोणतंही भांडण नाही व्हायचं. आणि या सगळ्या गोष्टींचं बाबांच्या डेथचे काय कनेक्शन आहे? हे कनेक्शन शोधण्याचाच आम्ही प्रयत्न करतो आहोत. तुमचे वडील अपूर्व मागच्या 2 वर्षात अचानक श्रीमंत झाले आणि कोणताही व्यक्ती इतक्या कमी वेळात श्रीमंत होतो तेव्हा त्याचे खूप सारे शत्रू होतात. साधनाजी, तुमच्या पतीच्या श्रीमंत होण्याच्या पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतचे सगळ्या गोष्टी मला सविस्तर सांगू शकता? गरिबीची दलदल आम्हाला गिळत होती. 10 वर्ष आम्ही एका दाण्याकरता तडफडत होतो, पण तरीही आम्ही कोणापुढे हात नाही पसरले. पण एक दिवस आमचा संयम ढासळला आणि आम्ही देवाकडे गाऱ्हाणं सांगायला मंदिरात गेलो. आणि तिथेच आम्हाला महात्मा भेटले. ते म्हणाले, आज तुमच्या गरिबीचा शेवटचा दिवस, तुमच्या ग्रहाची दशाही बदलेल. माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि मला पूर्ण भरवसा वाटला की आमचे दिवस पालटतील. आणि मी आनंदाने घरी पोहोचले. कुठे गेला होता तुम्ही दोघी? तुम्हाला कल्पना आहे मी इथे किती वैतागलोय? आणि हे तुझ्या हातात काय? प्रसादाच्या निमित्ताने तू तुझं पोट भरायला गेली होतीस. मी 100दा नकार दिल्यानंतरही तू लोकांपुढे हात पसरतेस. मंदिरात गेले होते. अरे मंदिरात जा किंवा कोणा व्यक्तीकडे जा पूजा करायला, दोन्ही सारखंच आहे. पण बाबा, तुम्ही आईचं आधी ऐकून तर घ्या. अगं ऐकायला उरलंच काय? माझा मान सन्मान इब्रत सगळं तर मातीला घातलंय तुझ्या या आईने. मला नकोय तुमचा प्रसाद. तुमच्या याच अहंकाराने तुमचा सर्वनाश केलाय आणि तुमच्या कर्माची फळं आम्ही सगळे भोगतोय. ही मुलगी मुलांना शिकून आपलं सगळ्यांचं पोट भरतीये आणि वेळ मिळालाच तर स्वतः शिकते, आपल्या बहिणीला शिकवते. मुलगी असूनही एका बापाचं कर्तव्य पार पाडतीये. आज झालंय काय तुम्हा दोघांना? प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला, गप्प बसा. तुम्ही रागावू नका हो. मी पण एक माणूस आहे. किती सहन करू? मी मागायला तर गेले होते, पण काहीही मागू शकले नाही. तिथे मागण्याआधीच मला महात्मा भेटले आणि ते म्हणाले की आज आपल्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे. खरंच हॅलो हॅलो. हो 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 सर. हो सर. हो सर, मी लगेच पोहोचतो सर. थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. साधना मला माफ कर. तुझं बोलणं खरं ठरलं साधना, खरं ठरलं. लहानपणी आजी महात्म्यांच्या गोष्टी सांगायची. त्या दिवशी आम्हालाही जाणीव झाली की महात्म्य असतात. आमच्या जीवनातही चमत्कार घडला होता आणि त्यानंतर आमची गरिबी दूर झाली. आतापर्यंत तुम्ही जेवढ्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्यात ती नाण्याची एकच बाजू होती. आता नाण्याची दुसरी बाजू शोधणं अजून बाकी आहे. एनिवे, लेट्स गो. साधनाजी, तुम्हाला देवळात जे साधू भेटले होते ते कोण होते? माणसाच्या रूपात देव आहेत. त्यांचं काम होताच मी त्यांना धन्यवाद द्यायला मंदिरात गेले, पण ते तिथेही नव्हते. कुणास ठाऊक कुठून आले
आणि कुठे निघून गेले. नाही साधनाजी, हा बाबांचा जो फोटो आहे इथे, मला असं वाटलं की हेच ते साधू आहेत जे तुम्हाला तिथे देवळात भेटले होते. नाही, संसार एक माया आहे, मोह आहे, बंधन आहे. वर्षानुवर्ष जीवन मृत्यूचं चक्र अविरत चालू आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीये की जर जीवन मिळालंय तर मृत्यूही मिळेलच. पण तरीही आपण हे सत्य स्वीकारायला घाबरतो का? कारण आपण सगळे कोणत्या न कोणत्या बंधनात अडकलेले आहोत. मुलीचं बंधन, मुलाचं बंधन, पत्नीचं बंधन, पतीचं बंधन. आपण सगळेच स्वतःला कोणाच्या तरी मोहात अडकवून ठेवतो. इतकंच नाही तर आपला शेवटचा श्वासही कोणा ना कोणाशी जोडलेला असतो. कारण हा संसार एक माया आहे, परिवर्तन आहे, काळ आहे. बेटा, अंत हेच सनातन सत्य आहे. तुझ्या बाबतीत जे घडलं ते घडणारच होतं. त्यांचा अंत आज झाला, उद्या आपल्या सगळ्यांचा होईल. अंत हा निश्चित आहे. काळजी नको करू बेटा. वाईट काळ आहे, हाही निघून जाईल. सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय. हरि ओम. मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती. हो, बोला. नेताजींना भेटायचंय. अपॉइंटमेंट घेतली आहे का? हे बघा, माझं नाव मेजर राठोड आहे. मी कमांड फोर्स मधून आहे. मला अपॉइंटमेंटची गरज नसते. हे बघा, तुम्ही कोणी असाल, विना परवानगी तुम्ही आत नाही जाऊ शकत. अरे हो साहेब, रे त्यांना. या राठोड साहेब, बसा. नमस्कार. काय ना, लोक जंगली कुत्रे पाळतात, मी जंगली माणूस पाळलाय. गावरान आहे बिचारा, त्याला असं मीच बनवलंय. काय हजारो लोकांमध्ये उडबस असते, कोण कधी कुठून येऊन धडकला तर त्यावेळी माझ्यासारखा भोळा माणूस काय करू शकणार आहे. अशा वेळी हाच माणूस कामाला येतो. पण मी त्याच्यातर्फे माफी मागतो. बोला, कसं येणं केलं? नेताजी, तुम्ही बोलता खूपच इंटरेस्टिंग, आणि स्वतःला इंट्रोड्यूस करणं तुमच्याकडून शिकावं. राजकारण म्हणजे तर शब्दांच्या मायाजालाचा खेळच असतो, हो की नाही? बरं, काय घेणार तुम्ही? माहिती. तुमचं सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. एखाद्याचं बोलणं कसं तोडायचं हे तुमच्याकडूनच शिकायला हवं. नेताजी, आम्ही तर फक्त बोलणंच मधून कापतो, पण काही लोक असतात जे जिवंत माणसालाच कापून टाकतात. अपूर्व मिथानी, ज्याला मारून टाकण्यात आलं, ज्याची हत्या करण्यात आली. काय? तुम्ही ओळखता ना त्याला? खूप चांगला ओळखायचो, पण हे सर्व केव्हा झालं? खूप विचित्र वाटतंय मला. अपूर्व मिथानी जो तुमचा बिझनेस पार्टनर होता, 60% बिझनेस पार्टनर, तो 2 दिवस झाले ऑफिसला आला नाही. त्याच्यामुळे ऑफिसची कामं 2 दिवस रखडली गेली आहेत, तरी पण तुम्हाला काहीच माहिती नाही. अरे, मला कोणी सांगितलं तर कळेल ना. नेताची, एक गोष्ट कळत नाही मला की तुम्ही खरंच एवढे भोळे आहात की भोळं होण्याचं नाटक करताय. राठोड साहेब, माझी बुद्धी भ्रष्ट झाली का तुमच्यासमोर सोंग करायला? तुम्ही सांगा, मी तुम्हाला कोणत्या प्रकारे मदत करू शकतो? नेताजी, मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही अपूर्व सारख्या अगदी सामान्य माणसामध्ये काय बघितलं की तुम्ही त्याला आपला 60% बिझनेस पार्टनर बनवलात. आणि पैसे तुमचे, जागा तुमची, धंदा तुमचा,
आणि तरीही तुम्ही त्यांना बिझनेस पार्टनर बनवलं? हे गणित मला खरंच कळलं नाहीये. राठोड साहेब, मी ज्योतिषशास्त्राला खूप मानतो. मला एका ज्योतिषाने सांगितलेलं की नावाच्या व्यक्तीबरोबर धंदा करशील तर धंदा खूप वाढेल. आणि जो पार्टनरशिपचा रेशिओ तोही ज्योतिषानेच सांगितला होता. या अक्षरावरनं सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्ती तर भरपूरच असतील. तर मग हा अपूर्व मिथानीच का? माझी सेक्रेटरी आहे, तिनेच त्याचं नाव सुचवलं होतं. प्रभू अपूर्वच्या आत्म्याला शांती देव. हरि ओम. संपूर्ण भारत देशात माझे कोट्यावधी भक्त आहेत. मी सगळ्यांना अहिंसा आणि शांतीची शिकवण देतो. माझ्या एकाही भक्तामध्ये तुम्हाला हिंसक वृत्ती नाही आढळणार. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला बोलवलं आहे की तुमच्या तपास कार्याचा माझ्या कोणत्याही भक्ताला त्रास नका होऊ देऊ. आणि विशेषतः स्त्री भक्तांना. बाबा, हेच माझं कर्म आहे. तपास करणं, पुरावे शोधणं आणि निर्दोष लोकांवर संशय घेऊनच मी अपराधांपर्यंत पोचतो. आता हेच बघा ना, ह्या केस बद्दलच्या जेवढ्या काही गोष्टी आमच्या समोर आल्या आहेत, कुठून ना कुठून सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन पोचतात. आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला की तुमच्या या कामामुळे कोणत्याही स्त्री भक्ताचा कौटुंबिक विवाद होऊ नये. नक्की. बाबा, नुकताच मला एक प्रश्न पडलाय की मुंबईमध्ये तुमचे एवढे सारे भक्त आहेत, ते सगळे भक्त तुम्हाला भेटण्याआधी खूप गरीब होते, पण जशी तुमची कृपादृष्टी त्यांच्यावर पडते ते सगळे श्रीमंत होऊन जातात. हे कसं काय? प्रभूची लीला अजून काय. मी तर निमित्त मात्र आहे, एक माध्यम. अपूर्व मिथानीची केस हळूहळू थोडं वेगळंच रूप घेत आहे. एका निष्कर्षावर पोचल्यावर अचानक दुसरा प्रश्न उभा राहतो. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या खुनाचा काही पत्ता लागणार नाही? साधनाजी, आजपर्यंत कमांड फोर्सच्या हातून असा कोणता अपराधी वाचलाय जो आज वाचेल? मग सांगा ना, ही कोडी का घालताय? या भोळ्या भाबड्या चेहऱ्याच्या मागे जे काही लपलेलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला नक्की काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. एक अशी मुलगी जी आपल्या गरीब परिस्थितीमध्ये आपल्या मुलींना शिकवण्यासाठी इथून तिथून पैसे गोळा करत होती आणि श्रीमंत झाल्यानंतर त्याच मुलीने आपलं शिक्षण सोडून दिलं. हे आहे कोड नंबर 1. मिथानी अँड मिथानी कम्युनिकेशन अशी कंपनी चालवण्यासाठी कंपनीला अशा व्यक्तीची गरज असते ज्याच्याकडे मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट असेल. पण या कंपनीला तू चालवतेस. तू जी एक सायन्स स्टुडंट आहे आणि जी अजूनपर्यंत ग्रॅज्युएटही नाही झाली आहे. कोड नंबर 2. आणि तुमच्या गरिबीमध्ये तू ज्या मुलावर अगदी मनापासून प्रेम करायचीस, ज्याच्यासाठी अगदी तू मरणालाही तयार होतीस, श्रीमंत होतास तू त्या प्रेमाला अगदी साफ विसरून गेलीस. कोड नंबर
3. पण ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला आधीही सांगितलेत. मग आता अजून शेवटचं कोडं सांगणं बाकी आहे. मिस पूर्वी, ज्या दिवशी अपूर्व मितानीचा खून झाला त्या दिवशी तुम्ही नाही ऑफिसमध्ये गेला होतात, नाही मित्तल ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये गेला होतात आणि नाही त्यावेळी तुम्ही आपल्या घरी होतात. तर हे आहे माझं चौथं कोडं. तुम्ही माझं हे चौथं कोडं सोडवाल का? राठोड साहेब, तुम्हाला म्हणायचं काय? तुम्ही निसंकोच बोला. माझा जीव घाबरतोय. कोणी मारलं माझ्या बाबांना? सांगा ना, कोणी मारलं माझ्या बाबांना? तुझ्या वडिलांचा खुनी या क्षणी आता आपल्या मध्येच आहे. कोण आहे तो? ही तुझी बहीण पूर्वी. पूर्वी? दीदी, हे सगळं खोटं आहे. हे खोटं नाही, आमच्याकडे पुरावे आहेत. पुरावा? कोणता पुरावा? तुझ्या बाबांनी त्यांच्या मरणापूर्वी तुला 45 वेळा कॉल केला होता. मला एकही कॉल नव्हता आला. आम्ही त्यांच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री चेक केली आहे. व्हॉट नॉनसेन्स. वी आर टॉकिंग कम्प्लीट सेन्स पूर्वी. आम्हाला त्या मोबाईलवर तुझे फिंगरप्रिंट्स मिळालेत. हे होऊच नाही शकत. हे का नाही होऊ शकत? हे शक्य नाहीये. हे का शक्य नाहीये? इट्स इम्पॉसिबल. वाय इट्स इम्पॉसिबल? कारण मी स्वतः त्या मोबाईलवरून फिंगरप्रिंट पुसले होते. राईट मिस पूर्वी? हो मिस पूर्वी, तुम्ही तुमच्या वडिलांच्या मोबाईलवरचे फिंगरप्रिंट्स पुसून टाकलेत आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या मोबाईल मधली पूर्ण कॉल हिस्ट्री डिलीट करून टाकली. आम्ही टेलिफोन कंपनीकडून तुमच्या वडिलांच्या मोबाईलची पूर्ण हिस्ट्री मागून घेतली आणि यावरून सिद्ध होते की तुमच्या वडिलांनी तुम्हाला 45 वेळा कॉल केला होता. आणि मग तुम्ही तुमच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेलात. तिथे तुम्ही तुमच्या वडिलांचा खून केलात आणि मग तुम्ही तुमच्या वडिलांच्या मोबाईल मधली पूर्ण कॉल हिस्ट्री डिलीट केलीत आणि त्याच मोबाईलवरचे तुमचे फिंगरप्रिंट्स तुम्ही पुसून टाकलेत. हो हो हो, मीच माझ्या बाबांचा खून केलाय. का मारलंस तू बाबांना? काय वाईट केलं त्यांनी तुझं? तुझ्या बहिणीच्या प्रश्नांचं उत्तर दे पूर्वी. तुम्हाला तुमचा गुन्हेगार मिळालाय ना? तुमचं काम इथे संपलं. आता घाला मला बेड्या. पूर्वी, ही तर नाण्याची एकच बाजू आहे. अजून नाण्याची दुसरी बाजू बाकी आहे. असं काय केलं होतं अपूर्व मिथानीने की तू अचानक त्यांना वडिलांवरनं बाप बोलू लागलीस? उत्तर दे. पूर्वी, तुझ्या या अबोलपणाचं उत्तर फक्त एकच माणूस देऊ शकतो. साहिल, समीर, नवल करण्यासारखं काय? तू तर याला चांगल्या प्रकारे ओळखतेस ना? समीर, तुम्ही दोघं तर एकमेकांवर खूप प्रेम करायचात, मग वेगळे का झालात? सर, ही मुलगी माझ्यावर प्रेम करायची, पण हिचे कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध होते. चरित्रहीन आहे ही. विचारा हिला. हो, आहे मी चारित्र्यहीन. अजून काही ऐकायचंय तुम्हाला? तुला कोणत्या गोष्टीची कमी होती की तू हा असा मार्ग? कमी मला नाही, माझ्या बापाला होती. मी माझ्या इच्छेने नव्हते जात तिथे. माझा बाप मला बळजबरीने पाठवायचा तिथे. माझा बाप दलाल होता. माझा दलाल. अजून काही ऐकायचंय तुम्हाला? अजून काही ऐकायचंय?
बस बस पूर्वी बस. याला जबाबदार मी आहे. त्या दिवशी मी तुम्हाला खोटं बोलले की ते जे महात्मा मंदिरात भेटले ते पुन्हा नाही दिसले. खरं तर त्या दिवसानंतर ते महात्मा रोज भेटायचे, सतत भेटायचे. आणि तो महात्मा आहे हा. तुझ्या कपाळावरच्या दुःखाच्या आठ्या सांगताय की तू खूप असह्य, खूप दुःख भोगलंयस बेटा. आमच्या समीप ये, आम्ही तुझी सगळी पीडा दूर करू. ये बेटा. हरि ओम, हरि ओम. आम्ही तुझी सगळी दुःख दूर केली. जा, आमच्या शिष्याला तुझ्या घरचा टेलिफोन नंबर दे. आम्ही तुझ्या पतीचीही सगळी दुःख दूर करू. हरि ओम. माझ्या नवऱ्याला जो फोन आला होता तो काही चमत्कार नव्हता. तो फोन बाबांनी करवला होता. यांचा बिझनेस चांगला चालू लागला. मी मंदिरात त्यांचे आभार मानायला पुन्हा गेले. सगळ्या कष्टांचं निवारण झालं बेटा. हो बाबा, तुम्ही देव आहात. हरि ओम. मी तुमची खूप खूप आभारी आहे. बस तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. मिळेल, नक्कीच मिळेल. माझ्यासोबत चल. ये. घाबरू नकोस बालिके, ये आमच्या सोबत. ये ये. अगं बस ना. घाबरू नकोस. सुंदर, अति सुंदर. बाबा, तुम्ही हे काय करताय? अगं काय झालं, आम्ही पण माणूसच आहोत, अगदी तुझ्यासारखे. आणि आम्ही असं केलंय काय? अगं आमच्या सुद्धा काही इच्छा आहेत, गरजा आहेत. बाबा, हे सगळं तुम्हाला शोभत नाही बाबा. आमच्याकडे हृदय नाहीये का? मी तर तुला साधू समजत होते, पण तू सैतान निघालास. शी. सैतान नाही, भगवान. तुला काय वाटलं तुझ्या नवऱ्याला असाच धंदा मिळाला? अगं त्याला जो धंदा मिळालाय, जे ऐश्वर्य मिळालंय, शान शौक, ही गाडी, हा बंगला, हा सगळा बाबांचाच तर चमत्कार आहे. इतकंच नाही तर तुझ्या अंगावरची साडी, कपाळावरचं कुंकू, हा सगळा बाबांचाच चमत्कार आहे. जर तुझी इच्छा असेल तर ज्या कचऱ्यातून आम्ही तुझ्या पतीला बाहेर काढलं, त्याच कचऱ्यात त्याला परत आणून सोडावं, तर तुझी मर्जी. विचार कर. ये पोरी, ये. गरिबीच्या भीतीने मला लाचार बनवलं आणि मी गप्प बसले. 6 महिने हा प्रकार सुरू राहिला आणि एक दिवस. हरि ओम.
साधना, आम्ही सत्यवचनी आहोत आणि आता सत्य उघडकीला आणायची वेळ आली आहे. आत या. बाबा, तुम्ही मला बोलावलंत? साधना, तू इथे काय करतेस? अरे बेटा, यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुला काय वाटलं? तुझा बिझनेस आहे, ऐश्वर्य आहे, ते सगळं तुझ्यामुळे आहे? अरे ओ, अरे अरे हे सगळं तर तुझ्या बायकोमुळे आहे. ही 7 स्टार ट्रीटमेंट जी तुला मिळते ती पण तिच्यामुळेच तर आहे. अपूर्व हा संसार आहे आणि संसारात घेणं देणं चालूच राहतं. तुला धन मिळालं, यश मिळालं आणि त्या बदल्यात मला थोडं मिळतंय, तर इतकं आश्चर्य का? कळतंय ना अपूर्व? हो बाबा, मला चांगलंच कळतंय. गरिबीचा फटका आणि बाबांकडून मिळणाऱ्या ऐश्वर्याखाली आधी मी दबले, नंतर माझे पती दबले आणि मग अपूर्व स्वतःच मला पाठवू लागले. आणि एकदा तर बाबांनी त्यांना धमकी दिली की त्यांनी जे काही दिलंय ते सगळं परत घेतील. बाबा, इतकं सगळं झाल्यानंतर हे सगळं हिसकावून नका घेऊ. मग काय करू मी? अगं, करावं लागतं हे सगळं. तू आता प्रसाद बनली आहेस आणि प्रसादाला ठेवायचं नसतं, वाटायचं असतं. साधना, मी समजावतो तुला. आता बाबांना तुझ्यात काही रस वाटत नाहीये, कारण बाबाला माझ्यात रस वाटू लागला होता. आणि माझा बाप, तू समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीयेस? मला सध्या पैशांची खूप गरज आहे. आणि कुठून पैसा मिळेल? बाबांकडून. आणि एकदा बाबांकडे जाण्याने, एकदाच बाबांसमोर स्वतःला समर्पित केल्याने जर आपल्याला सगळं ऐश्वर्य, चैन, आनंद मिळत असेल तर काय फरक पडतोय? मी स्वतः तुला सांगतोय, हा काही धंदा नाहीये, हा एक व्यवहार आहे. एका हाताने घ्या, दुसऱ्या हाताने द्या. कळतंय ना तुला? देव असा बाप कोणालाच नको देव. त्या दिवशी मित्तल ग्रुपने डील कॅन्सल नव्हती केली, ती डील बाबांनी कॅन्सल केली होती. काय करणार? मित्तलला सांगावं लागलं की डील कॅन्सल कर. अगं, वातावरण बदललंय तर धंदा मंद होणारच. वातावरण बदललंय तर वातावरणासोबतच स्वाद पण बदलायला हवा ना. म्हणजे तू आता बेचव झालीयस. जो स्वाद तुझ्या बहिणीत आहे तो अरे ओ, तू आता प्रसाद बनलीयस आणि प्रसाद ठेवायचा नसतो, वाटायचा असतो. जे माझ्या आईच्या बाबतीत घडलं तेच माझ्या बाबतीत घडलं. आणि आता मिनी आणि माझा बाबा आता मिनीला पण बोलवतात. मग पाठव ना, काय फरक पडतोय? तुमचं डोकं ठिकाणावर तर आहे ना? तुम्हाला माहित नाही की मिनी अजून लहान आहे, तरी तुमची इच्छा आहे की तिला बाबांना समर्पित करावं. मी माझ्या बहिणीच्या बाबतीत हे कधी होऊ देणार नाही. तू हे नाही करणार, मग मी करेन. मी स्वतः मिनीशी बोलेन
आणि तिला बाबांकडे घेऊन जाईन. कळलं तुला? पण मी हे अजिबात नाही होऊ देणार. तू हे सगळं काय आहे? ज्या दिवशी त्याने तुझ्याकडे मला मागितलं तेव्हा जर का तू माझ्या बापाचा खून केला असतास तर आज माझी ही अवस्था नसती झाली. मला समाधान फक्त एकाच गोष्टीचं आहे की मी मिनीचं आयुष्य वाचवलं. आय एम सॉरी दीदी. पूर्वी कायद्याने तुला न्याय नक्की मिळेल आणि त्या भोंदू बाबाला शिक्षाही. बस याच आत्मविश्वासाने कोर्टात तुझी साक्ष नक्की दे. मला काही साक्ष नाही द्यायची. आम्ही मायलेकी तशाही बंदिस्त भिंतीत आमची अब्रू गमावून बसलो आहोत. आता अख्ख्या समाजासमोर स्वतःचा तमाशा नाही बनवायचंय मला. असं हे सफेद पोशाखातले नेते आणि भगवे घालणारे पाखंडी बाबांना भर रस्त्यात वस्त्रहीन करून मारत नेलं पाहिजे. पण कायद्याच्या आड मी असं काहीही करू शकत नाही. पण जर तुम्ही दोघींनी त्यांच्या विरुद्ध साक्षी दिली तर आम्ही त्यांना आयुष्यभरासाठी तुरुंगवास तर नक्कीच देऊ शकतो. आम्ही सांगितलं ना, आम्हाला साक्ष नाही द्यायची. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. ठीक आहे, जसं तुम्हाला वाटतं तसं करा. पण पूर्वी कायद्याच्या नजरेत तू गुन्हेगार आहेस, म्हणून आम्हाला तुला अटक तर करावंच लागेल. हो, आम्ही हा प्रयत्न तर नक्कीच करू की तुला कमीत कमी शिक्षा व्हावी. शायना, चल पूर्वी. थांब थांब बेटा. हॅलो. अरे, इतकी मोठी घटना घडली आणि आम्हाला वर्तमानपत्रातून कळतं. तू तर आम्हाला एका झटक्यात परक केलंस. कमावणाऱ्या नवऱ्याला कमावत्या मुलीने मारून टाकलं आणि ती जेलमध्ये गेली. पण काळजी करू नकोस, उद्याच्या उद्या तुझी मुलगी जेलमधून परत येईल. अट तर तुला माहितीच आहे मिनी. नको नाटकं करू की ती अजून मुलगी आहे. अगं, आम्ही काय राक्षस आहोत तिला कच्चं खायला? तू तर आम्हाला ओळखतेस ना, खूप चांगलं ओळखतेस. आता वाट नाही बघवत. बाबा, मला माफ करा, मी माझ्या मुलीला नाही आणलं. तुझ्या पूर्वीचं काय करायचं साधना? ती तर बिचारी आयुष्यभर जेलमध्ये पडून राहील. नाही नाही, मी माझ्या मुलीऐवजी माझ्या पुतणीला सोबत आणलंय. बेटा इंदिरा, नेता साधनाला घेऊन जा आणि पूर्वीला सोडण्याचा प्रबंध करा. तोपर्यंत आम्ही विश्राम करू. चल.
सुंदर, अति सुंदर. अगं मला लाज वाटते. लाजरी सारखी लाजतेस तू तर. तुझं नाव तर लाजरी असायला हवं होतं. ये बाबांच्या जवळ बस, घाबरू नकोस. काय चाललंय? तुला काय वाटलं होतं की तू नेहमी साधनाजींसारख्या भोळ्या भाबड्या बायकांच्या आयुष्याशी खेळशील आणि ह्या गोष्टीचा सुगावा कधीच कोणाला लागणार नाही? तसा पत्ता तर आजही लागला नसता. पण जेव्हा तू साधनाजींना फोन केलास की त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलीला तुझ्याकडे पाठवावं, तेव्हा दुर्दैवाने आम्ही तिथे पोहोचलो. कोणाचा फोन होता आई? चल बेटा, आपल्याला जावं लागेल. पण कुठे? तुझ्या दीदी पूर्वीला आपण कसंही करून वाचवायला हवं. दीदीला? जर असं असेल तर मी कुठेही जायला तयार आहे आई. चल. चल. थांबा. हे बघा साधनाजी, आताही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही पुन्हा याचा विचार करा. आम्हाला आमच्या नशिबावर सोडून द्या. जाऊ द्या आम्हाला. ठीक आहे साधनाजी, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जरूर जा. पण तुमच्या या मुली मिनी सोबत नाही, तुमच्या पुतणी सोबत. तुमच्या पुतणी? होय, तुमची पुतणी. कमांड फोर्सची एक नवीन ऑफिसर, कॅरल डिसूजा. हरिओम. तुम्ही मला ओळखत नाहीत. माझी ओळख खूप वरपर्यंत आहे. तुम्ही काही सिद्ध करू शकणार नाहीत. सिद्ध तर आम्ही केलंय भोंदू बाबा. जेव्हा तू आमच्या ऑफिसर कॅरल बरोबर खोलीत बंद होतास ना, तेव्हा तिच्या बॅगमध्ये फिटेड हिडन कॅमेऱ्याद्वारे तुझ्या रासलीलेचं जे दृश्य आहे ना, ते अख्ख्या हिंदुस्थानाने बघितलंय. तुझं बिंग फुटलंय ढोंगी बाबा. तुला काय वाटलं आपल्या देशात साधना आणि पूर्वीसारख्या दुबळ्या स्त्रियाच आहेत? आज आपल्या देशात कॅरल सारख्या स्त्रिया पण आहेत, ज्या तुझ्यासारख्या ढोंगी बाबांचा पर्दाफाश करू शकतात. आणि साधनाजी, हे बघा, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात त्रास तर असतोच. पण याचा अर्थ हा नाही की आयुष्यात त्रास आला म्हणून अशा ढोंगी आणि पाखंडी बाबांच्या आहारी तुम्ही जाल. आणि ह्या अशा ढोंगी बाबाच्या चरणी तुम्हाला मिळालंच काय? हा, तुमची एक मुलगी जेलमध्ये आहे. तुमचा नवरा या जगातनं निघून गेला. तुमचं अख्खं घर कोलमडून गेलं. तुमच्यासारखी खूप लोक आहेत या देशामध्ये जे अशा या ढोंगी बाबांना प्रोत्साहन देतात. आणि बाबा, चला, तुमच्या खऱ्या आश्रमात घेऊन जातो तुम्हाला. घेऊन चला याला.